नमस्कार मित्रांनो, आपलं MSCITच्या ऑनलाईन थिअरी लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण सिस्टीम सॉफ्टवेअर MSCIT पुस्तकातील चॅप्टर क्रमांक 4 याविषयी चर्चा करणार आहोत. हे सेशन पूर्ण ऐकल्यानंतर सिस्टीम सॉफ्टवेअर संबंधित सर्वच क्वेरीज तुमच्या क्लिअर होणार आहेत आणि तुम्हाला MSCIT परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील याची आम्ही खात्री देतो. तर मित्रांनो, हा सेशन तुम्ही शेवटपर्यंत बघा. या सेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉफ्टवेअर्स असतात त्याची माहिती तुम्हाला या चॅप्टरमधून होणार आहे, या लेक्चरमधून होणार आहे. चॅनलवर नवीन असतील त्यांना अशी विनंती आहे की अशाच प्रकारचे लेक्चर्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आपण आपलं आजचं चॅप्टर सिस्टीम सॉफ्टवेअर. मित्रांनो, सॉफ्टवेअरचे दोन प्रकार असतात. त्यामध्ये एक आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरा आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर सिस्टीम जे आहे आपल्या कॉम्प्युटरची सिस्टीम आहे, तर त्या कॉम्प्युटरच्या सिस्टीमला व्यवस्थित चालवण्यासाठी, ऑर्गनाईज करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी ज्या सॉफ्टवेअरची आवश्यकता भासते त्या सॉफ्टवेअरला सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतात. आणि जे ॲप्लिकेशन्स युजर यूज करतात, वापरकर्ते वापरतात, जसं जे युजर वेगवेगळ्या प्रकारची ॲप्लिकेशन्स वापरतात, ॲप्स वापरतात, त्या सर्व सॉफ्टवेअर्सना ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात किंवा एंड युजर सॉफ्टवेअर असं म्हणतात, जे युजरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले गेलेले असते. परंतु सिस्टीम सॉफ्टवेअर हे सिस्टीमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सिस्टीम व्यवस्थित काम करण्यासाठी डिझाईन केलेलं सॉफ्टवेअर आहे. सिस्टीम सॉफ्टवेअर चॅप्टरमध्ये आपण सिस्टीम सॉफ्टवेअरबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचबरोबर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत, डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत आणि कम्प्युटिंग सोपं करण्यासाठी युटिलिटीज प्रोग्राम्स कोणकोणते आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सिस्टीम सॉफ्टवेअर जो आहे त्याच्यामध्ये मुख्यतः 4 प्रकारचे सॉफ्टवेअर येतात. त्यामधलं पहिलं आहे ऑपरेटिंग सिस्टीम, दुसरं आहे युटिलिटीज, तिसरं आहे डिव्हाइस ड्रायव्हर्स आणि चौथं आहे लँग्वेज ट्रान्सलेटर्स. आता ऑपरेटिंग सिस्टीम नेमकं काय आहे, तर ते आपल्या सिस्टीमचं कोऑर्डिनेट करण्याचं काम, सिस्टीममधले सर्व रिसोर्सेसचं कोऑर्डिनेट करण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. त्याचबरोबर जे आपले युजर असतात त्या युजरला इंटरफेस उपलब्ध करून देण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. त्याला आपण ग्राफिकल युजर इंटरफेस सुद्धा म्हणतो, आपण ते पुढे डिस्कस करणारच आहोत. त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे युटिलिटीज ह्या सर्व्हिस पुरवायचं काम करत असतात, तर त्या पण आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत पुढील स्लाइडवर. त्यानंतर डिव्हाइस ड्रायव्हर्स, वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिव्हाइस कम्प्युटरला अटॅच करत असतो, तर त्यासाठी लागणारा डिव्हाइस ड्रायव्हर्स हा पण एक सिस्टीम सॉफ्टवेअर प्रकारातला सॉफ्टवेअर आहे. त्याचबरोबर लँग्वेज ट्रान्सलेटर जी भाषांतरकाराचं काम करतात, ह्युमन लँग्वेज टू कम्प्युटर लँग्वेज आणि कम्प्युटर लँग्वेज टू ह्युमन लँग्वेजमध्ये रूपांतरित करण्याचं काम हे सॉफ्टवेअर्स करत असतात, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इथे काही सिम्बॉल्स वगैरे तुम्हाला दिसतात, हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत. त्यात जे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत हे ऑपरेटिंग सिस्टीमचे काही उदाहरणं इथं दिलेले आहेत, ते आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोतच. त्याचबरोबर इथे काही युटिलिटीज दिलेल्या आहेत ज्या आपण कम्प्युटिंग सोपं करण्यासाठी वापरत असतो. तर हे आपल्याला समजलं असेल, सिस्टीम सॉफ्टवेअर हे म्हणजे 4 त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स आहेत, मुख्यतः ऑपरेटिंग सिस्टीम, युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर्स अँड लँग्वेज ट्रान्सलेटर्स. पहिलं आहे ऑपरेटिंग सिस्टीम्स. आता ऑपरेटिंग सिस्टीम काय असते, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवर सर्वात पहिल्यांदा जो प्रोग्राम आपण टाकत असतो त्याला ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतात. आता उदाहरणार्थ इथं एक तुम्हाला स्क्रीन दिसत आहे, या स्क्रीनवर आपल्याला जे चित्र दिसत आहे पूर्ण हे चित्र ऑपरेटिंग सिस्टीमने दाखवलेलं आहे. आणि ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही विंडोज 10 नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी आता MSCITच्या अभ्यासक्रमात कंपल्सरी झालेली आहे. तर इथं आपल्याला हे जे ऑपरेटिंग सिस्टीमचा हा लुक दिसत आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस दिसत आहे, हे विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीमचे वैशिष्ट्ये आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तसं लक्षात ठेवायचं की ऑपरेटिंग सिस्टीम हा जो सॉफ्टवेअर असतो तो आपल्या मदतीशिवाय बॅकग्राऊंडमध्ये काम करत असतो आणि त्याचे काही फंक्शन्स आहेत. महत्त्वाचे फंक्शन्स म्हणजे मॅनेजिंग रिसोर्सेस, सर्व रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करण्याचं काम
हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. त्याचबरोबर प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस असं आपण त्याला म्हणू शकतो. जे काही चित्राच्या स्वरूपात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बटन दिसत आहेत, इथं सर्च बॉक्स दिसत आहे, स्टार्ट बटन दिसत आहेत, किंवा टास्क बार आहे, इथं काही सिम्बॉल दिसत आहेत, इथं सिम्बॉल दिसत आहेत. हे सगळं एक ग्राफिक्स आहे. या ग्राफिक्सच्या सहाय्यानं आपण डायरेक्ट इथं क्लिक करू शकतो किंवा त्यातून इंटरफेस घेऊ शकतो. युजरला कॉम्प्युटरशी इंटरॅक्ट करण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. तर त्यासाठी ग्राफिकल युजर इंटरफेसचा ती वापर करते. त्याचबरोबर रनिंग ॲप्लिकेशन्स, आता आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल असलेले प्रोग्राम्स आपल्याला ओपन करायचे आहेत, ते रन झाले पाहिजेत, त्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम ही मदत करत असते. ऑपरेटिंग सिस्टीमच्या मदतीशिवाय ॲप्लिकेशन सुरू होऊ शकत नाहीत. तर पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे ऑपरेटिंग सिस्टीम आपण हे पहिल्यांदा कॉम्प्युटर इन्स्टॉल करत असतो, त्यानंतर बाकीचे सॉफ्टवेअर्स, बाकीचे ॲप्लिकेशन्स आपण त्यावर रन करू शकतो. तर हे 3 महत्त्वाचे फंक्शन्स आहेत, हे तुम्हाला समजले असतील. मॅनेजिंग रिसोर्सेस, प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस, त्याला GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस असे म्हणतात, आणि रनिंग ॲप्लिकेशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स जसं वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे, पेंट आहे, नोटपॅड आहे, अशा प्रकारचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ती ॲप्लिकेशन्स ओपन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम मदत करते. आता ऑपरेटिंग सिस्टीमचे काही फीचर्स आहेत जे आपण कसे ओळखू शकतो किंवा ऑपरेटिंग सिस्टीमचे कोणकोणते फीचर्स आपल्याला उपलब्ध करून देते ऑपरेटिंग सिस्टीम, तर ते आपण बघणार आहोत. ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्यतः काही फीचर्स खालीलप्रमाणे, जसं आयकॉन. आपल्या स्क्रीनवर इथं तुम्हाला रिसायकल बिनचा एक आयकॉन दिसते. आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स आपल्याला दिसतात, जसं रिसायकल बिन आहे, धिस PC आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही फोल्डर्स असतील, फाईल्स असतील, जे आपण डेस्कटॉपवर ठेवत असतो, ते सर्व आयकॉन्स आहेत. तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. हे एक फीचर आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं. त्याचबरोबर पॉइंटर, हा जो पॉइंटर आपल्याला दिसतोय, जो माऊसनं आपण हलवतो, ॲरो पॉइंटर त्याला सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हा जो ॲरो पॉइंटर आहे हे पण प्रोव्हाइड करण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. हे त्याचं एक फीचर आहे. त्याचबरोबर विंडोज मेनू, वेगवेगळ्या प्रकारच्या कमांड्स, वेगवेगळ्या प्रकारचे मेनू उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. जसं उदाहरणार्थ इथं स्टार्ट बटनावर क्लिक केला, स्टार्ट मेनू ओपन होतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फाईल्स किंवा टॅब्सवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मेनूज आपल्याला उपलब्ध होऊन जातात, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कमांड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स दिलेले असतात. त्याचबरोबर टॅब्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स असतात. त्या टॅबवर क्लिक करून आपण अजून शिल्लकची माहिती आपण घेऊ शकतो. नंतर डायलॉग बॉक्सेस आहेत. डायलॉग बॉक्स म्हणजे आपण त्याचं पुढे डिस्कशन करणारच आहोत. डायलॉग बॉक्स म्हणजे की एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती पुरवणारा एक बॉक्स असतो, ज्यामध्ये डिटेलिंगमध्ये त्या कमांडच्या संबंधित इतर कमांड्स असतात. तर ते पण आपण पाहणार आहोत पुढे. तर हे काही फीचर्स आहेत. त्याचबरोबर हेल्प, ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर काही अडचण आली तर तिथं हेल्पची व्यवस्था पण केलेली असते. ते एक फीचर आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं. जेव्हा तुम्ही कीबोर्डवरील F1 हे बटन दाबता तेव्हा आपल्याला विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमकडून किंवा ऑपरेटिंग सिस्टीमकडून हेल्प मिळवून दिल्या जाते. तर अशा प्रकारचं हे काही फीचर्स आहेत. त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टीमच्या काही कॅटेगरीज आहेत. आपण तत्पूर्वी पहिल्यांदा फीचर कोणकोणते आहेत परत एक रिव्हिजन करू. त्यामध्ये आयकॉन्स आहेत, जे आपण इथं पाहिलेले आहेत हे आयकॉन्स. नंतर जे ॲप्सचे आयकॉन दिसतात, फोल्डरचे आयकॉन दिसतात. त्यानंतर पॉइंटर आहे, जो आपल्या स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, माऊसने आपण ज्याला हँडल करू शकतो असा तो पॉइंटर. त्याचबरोबर आहे विंडोज मेनूज आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे मेनूज असतात. जसं आपल्याला स्टार्ट बटनावर क्लिक केला, इथं आपल्याला एक मेनू दिसतोय. तर हा मेनूसुद्धा एक फीचर आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स आहेत. टॅब्सच्या मदतीनं आपण इतर माहिती बघू शकतो. आणि डायलॉग बॉक्स आहेत की एखाद्या कमांड्सबद्दल, एखाद्या माहितीबद्दल, इतर माहिती तुम्हाला घ्यायची, इतर कमांड्सबद्दल इतर कमांड्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी डायलॉग बॉक्ससुद्धा आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममुळे आपल्याला मिळतात. त्याचबरोबर हेल्प, तुम्हाला जर कोणत्या टॉपिकबद्दल काही माहिती मिळवायची असेल किंवा अडचण असेल तर त्यावेळेस तुम्ही हेल्पसुद्धा मिळवू शकता. तर हे आहेत फीचर्स. त्यानंतर आपण बघणार आहोत ऑपरेटिंग सिस्टीमच्या कॅटेगरीज. मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टीमच्या 3 कॅटेगरीज आहेत. त्यामधली पहिली आहे एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम. आता एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत.
दुसरी आहे स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. ह्या 3 मुख्य कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम डिवाइड केलेले आहेत. तर ते पाहू आपण. त्या अगोदर फंक्शन्स पाहू. जसं आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑपरेटिंग सिस्टीमचे काही फंक्शन्स आहेत. त्या फंक्शनमधले 3 महत्त्वाचे फंक्शन्स मी सांगितले होते मागच्या स्लाइडवर. तर मॅनेजिंग रिसोर्सेस. ऑपरेटिंग सिस्टीम कोऑर्डिनेट ऑल द रिसोर्सेस ऑफ अ कॉम्प्युटर इन्क्लुडिंग मेमरी, स्टोरेज अँड डिव्हायसेस सच ॲज अ प्रिंटर्स अँड मॉनिटर्स. जेवढे काही डिव्हायसेस असतील, जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारचे मेमरी असतील आणि रिसोर्सेस असतील कॉम्प्युटरचे, तर त्याचं व्यवस्थापन करण्याचं काम, मॅनेजमेंट करण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. त्याचबरोबर युजरला युजर इंटरफेस उपलब्ध करून देण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. ऑपरेटिंग सिस्टीम्स अलाउ युजर टू इंटरॅक्ट विथ द ॲप्लिकेशन प्रोग्राम अँड कॉम्प्युटर हार्डवेअर थ्रू अ युजर इंटरफेस. टुडे मोस्ट ऑपरेटिंग सिस्टीम यूज अ ग्राफिकल युजर इंटरफेस. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस असतो जो आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. चित्राच्या साहाय्यानं आपण कम्प्युटरशी इंटरॅक्ट करू शकतो. त्याच्याशी आपण दुवा म्हणून हे काम करत असते ऑपरेटिंग सिस्टीम. युजर आणि कम्प्युटरमधला दुवा म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम काम करत असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं फंक्शन जे आहे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचं ते रनिंग ॲप्लिकेशन्स. ऑपरेटिंग सिस्टीम्स लोड अँड रन ॲप्लिकेशन सच ॲज द वर्ड प्रोसेसर अँड स्प्रेडशीट. वर्ड प्रोसेसर असेल, स्प्रेडशीट असेल, पेंट असेल किंवा इतर कोणतेही प्रोग्राम्स रन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमचा मदत केला जाते. ऑपरेटिंग सिस्टीम मदत करते. फंक्शन्स जे आहेत ते महत्त्वाचे 3 समजले असतील तुम्हाला. मॅनेजिंग रिसोर्सेस, प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस आणि रनिंग ॲप्लिकेशन्स. इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स ऑपरेटिंग सिस्टीम दिसत असतील जे या 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला विभागता येतात. याच्यामध्ये प्रोसेस मॅनेजमेंट आहे, मेमरीचं मॅनेजमेंट आहे, फाईल मॅनेजमेंट आहे, डिव्हाइस मॅनेजमेंट आहे, सेक्युरिटी आहे कॉम्प्युटरची, वेगवेगळ्या प्रकारचे काम करण्याचं, अकाउंटिंग करण्याचं काम, अर्थमॅटिक कामं करण्याचं काम हे सुद्धा आपले ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट आहे. हार्ड डिस्कचं वगैरे व्यवस्थापन करण्यासाठी पण या ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग आपण करत असतो. प्रोसेसचं मॅनेजमेंट आहे, नेटवर्किंग आहे आणि कोऑर्डिनेट बिटवीन अदर सॉफ्टवेअर टू युजर्स. वेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअरच्या मध्ये दुवा म्हणून काम करण्याचं, दुवा म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम हे काम करत असते. तर हे फंक्शन्स आहेत. त्यानंतर फीचर्स, जसं मी तुम्हाला मागं सांगितलं होतं, आयकॉन्स. आयकॉन्स काय, तर इथं तुम्हाला दिसत असतील आयकॉन येते छोटे छोटे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे, इथं रिसायकल बिनचं आहे किंवा माय कॉम्प्युटर किंवा धिस PC आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची इथं आयकॉन, कंट्रोल पॅनल वगैरे असू शकते, डॉक्युमेंट्स असू शकतात. तर हे आयकॉन्स आहेत प्रोग्रामचे किंवा फोल्डर फाईलचे पण आयकॉन आपल्याला डेस्कटॉपवर दिसत असतात. त्याचबरोबर काही फोल्डर्स आहेत, पॉइंटर आहेत. जसं हा ॲरो तुम्हाला सांगितलं मी, हा ॲरो पण पॉइंटर आहे. इथं खाली जो तुम्हाला हा डेस्कटॉप दिसतो हा पण आपल्याला विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मिळत असतो. त्याबरोबर विंडोज, जे माहिती आपण ज्या चौकोनी आकारामध्ये आपण माहिती साठवत असतो, फोल्डर साठवत असतो, फाईल साठवत असतो, त्या पूर्ण चौकोनाला विंडोज असं म्हणतात. डायलॉग बॉक्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग बॉक्सेस पण असतात. आता इथं डायलॉग बॉक्सचं चित्र आपल्याला नाही दिसत, परंतु आपण नक्कीच ते पाहू. जसं वर्डमध्ये जेव्हा तुम्ही फॉन्टच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फॉन्टच्या व्यतिरिक्त अजून काही कमांड घ्यायचे असेल तर फॉन्टच्या कोपऱ्यामध्ये एक आपल्याला एक ॲरो दिसतं, तिथं क्लिक करून आपण एक नवीन बॉक्स ओपन करू शकतो. तर त्याला डायलॉग बॉक्स म्हणतात. आणि हेल्प आहे. आपल्याला कुठे या फोल्डरमध्ये, फाईलमध्ये आपल्याला हेल्प मिळवायची असेल, सॉफ्टवेअरमध्ये हेल्प मिळवायची असेल तर हेल्प बटन दाबून आपण हेल्प मिळवू शकतो. तर हे काही फीचर्स आहेत. काही टॅब्स आहे, मेनूज आहेत, विंडोज आहेत, पॉइंटर, आयकॉन्स, हे जे आपल्याला मिळते हे सगळं ऑपरेटिंग सिस्टीमची फीचर्स आहेत. ऑपरेटिंग सिस्टीममुळे आपल्याला ते मिळत असतात. पुढे आहे कॅटेगरीज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम्स. ऑपरेटिंग सिस्टीमच्या 3 कॅटेगरी आहेत मुख्यतः. त्यामधली आहे पहिली एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम, इथं तुम्हाला दिसते एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम. दुसरी आहे स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम किंवा स्टँडिंग अलोन ऑपरेटिंग सिस्टीम असं सुद्धा त्याला म्हणतात, किंवा नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम्स. या 3 मुख्य कॅटेगरी आहेत ऑपरेटिंग सिस्टीमच्या. त्यामध्ये एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम ही पहिली आहे. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम नॉन ॲज अ रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम, RTOS. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टमला रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम पण म्हणतात. ही जी ऑपरेटिंग सिस्टीम असते रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम किंवा एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम ही स्मॉल डिव्हायसेसमध्ये वापरतात, जसे की स्मार्टफोन वगैरे, टॅबलेट. स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये ज्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरल्या जातात त्यांना एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतात. याचं उदाहरण म्हणजे आपल्याला अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोजच्या फोनमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि त्याचबरोबर ॲपलच्या मोबाईलमध्ये ॲपलची जी ऑपरेटिंग सिस्टीम असते त्या
ऑपरेटिंग सिस्टीम, एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येतात. तर याला एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. दुसरी आहे स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम. स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय किंवा स्टँडिंग अलोन ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीमला डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम किंवा क्लायंट ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा म्हणतात, जे एका सिंगल कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलेली असते. त्या ऑपरेटिंग सिस्टीमला स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जाते किंवा डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम असं त्याला म्हटलं जाते. ही ऑपरेटिंग सिस्टीम एका कॉम्प्युटरवर, एका लॅपटॉपवर इन्स्टॉल केलेली असते. मुख्यतः विंडोज 10, विंडोज 7 ह्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्या डेस्कटॉप किंवा त्याला आपण स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणू शकतो. तिसरं आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. कॉम्प्युटरचं नेटवर्क हे दोन गोष्टीपासून बनलेलं असते, एक क्लायंट आणि सर्व्हर. सर्व्हर हा मुख्य कॉम्प्युटर असतो आणि त्या मुख्य कॉम्प्युटरवर जी ऑपरेटिंग सिस्टीम टाकलेली असते, जी इतर क्लायंट्स बरोबर माहिती शेअर करून वापरते, तर त्या मुख्य कॉम्प्युटरवर, मुख्य सर्व्हरवर जी ऑपरेटिंग सिस्टीम टाकलेली असते तिला नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जाते. जसं विंडोज NT सर्व्हर आहे, विंडोज सर्व्हर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. तर त्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या मदतीनं क्लायंटमध्ये आपण प्रोग्राम विभागून वापरू शकतो. तर अशा प्रकारचे हे 3 कॅटेगरीज आहेत मुख्यतः लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम, जे स्मॉल कॉम्प्युटर्स आहेत, ज्यामध्ये स्मार्टफोन्स आणि आपले टॅबलेट्स त्याच्यामध्ये हे ऑपरेटिंग सिस्टीम असते. त्याचबरोबर स्टँडअलोन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आणि जे आहे ते डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा म्हणतात त्याला, आणि ती लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये वापरतात. त्याचबरोबर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याला आपण NOS असं म्हणतो, NOS नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, ही नेटवर्कमधल्या सर्व्हरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते. शक्तिशाली कॉम्प्युटर्समध्ये सहसा हे ऑपरेटिंग सिस्टीम टाकत असतात आणि हे नेटवर्कमधील इतर क्लायंटवर नियंत्रण करण्यासाठी किंवा प्रोग्राम्स विभागून वापरण्यासाठी याचा उपयोग करत असतात. तर अशा प्रकारचे हे 3 कॅटेगरीज आहेत ऑपरेटिंग सिस्टीमच्या: एम्बेडेड, स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम अँड नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम्स. काही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत मुख्यतः 3 प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं म्हटल्यास अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जे आपल्याला इथं हा लोगो दिसतो, हा सिम्बॉल दिसतो पहिल्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सहसा बऱ्याचशा मोबाईलमध्ये हे ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे मोबाईल्स अँड्रॉइड मोबाईल म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण की त्याच्यामध्ये आपण जेव्हा बोलतो की माझा मोबाईल अँड्रॉइड आहे म्हणजे काय, तर त्यामध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती अँड्रॉइड प्रकारची आहे किंवा अँड्रॉइड कंपनीची आहे. त्याचबरोबर दुसरा आहे विंडोज फोन. हा जो विंडोजचा फोन आहे त्याच्यामध्ये विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे. आणि इथं आहे आयफोन, याच्यामध्ये ॲपलची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे. तर हे तिन्ही जे आहेत ऑपरेटिंग सिस्टीम ह्या एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येतात, ज्या छोट्या कॉम्प्युटर्समध्ये, छोट्या स्मार्टफोनमध्ये किंवा टॅबलेटमध्ये ते टाकलेले असतात. तर अँड्रॉइड जी आहे ते 2007मध्ये डेव्हलप झालेली आहे. त्याचबरोबर आयफोनसुद्धा 2007मध्ये डेव्हलप झालेला आहे. विंडोज फोन 8 हे नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी विंडोजनं तयार केलेली आहे. आणि आयफोनची एक OS आहे. OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. आपल्या परीक्षेमध्ये पण OS असा उल्लेख येईल, तर तिथं ऑपरेटिंग सिस्टीम असं त्याला पकडायचं आहे आपल्याला. तर OS वॉज ओरिजिनली डेव्हलप इन 2007 बाय ॲपलनं निर्माण केलेली हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे 2007मध्ये. तर हे एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण आहे किंवा याला मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा म्हणतो आपण. तर हे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. त्यानंतर डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याला आपण डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीमलाच आपण स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. याच्यामध्ये काही मुख्यतः काही ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. मायक्रोसॉफ्टची एक पहिली ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज, जे आपल्याला इथं दिसते. हे विंडोज 10चा एक इथं व्ह्यू आहे. तर मायक्रोसॉफ्ट विंडोज, जे काही मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, जसं विंडोज 7, विंडोज विस्ता, विंडोज 10, विंडोज 8 ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. तर ज्या मायक्रोसॉफ्टने तयार केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ह्या जगभरात वापरल्या जातात. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स ज्या कॉम्प्युटरमध्ये वापरतात त्या म्हणजेच विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स. तर मायक्रोसॉफ्ट विंडोज इज द मोस्ट वाईडली यूज पर्सनल कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम. जे पर्सनल कॉम्प्युटरमध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ती विंडोज आहे. विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम वॉज मेड अवेलेबल बाय मायक्रोसॉफ्ट टुवार्ड द एंड ऑफ 2009. 2009मध्ये विंडोज 7 हिचा उदय झालेला होता. तर ही मायक्रोसॉफ्टने निर्माण केलेली एक ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. त्यानंतर 2015मध्ये विंडोज 10
या ऑपरेटिंग सिस्टीमचं अनाउन्समेंट झालेलं आहे, तिचं सुरुवात झालेलं आहे. तर सध्या बाजारपेठेमध्ये विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आता एक्सपायर झालेली आहे किंवा तिच्या सर्व्हिसेस सर्व विंडोजनं बंद केलेल्या आहेत, मायक्रोसॉफ्टनं बंद केलेल्या आहेत. तर सध्या विंडोज 10 ही वापरल्या जाते. तर ही आहे डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीमची पहिली एक ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे मॅक OS, जे इथं आपल्याला व्ह्यू दिसतो. हा एकदम डिफरंट असा व्ह्यू आहे मॅक OSचा. मॅक OS X इज द मोस्ट वाईडली यूज मॅक डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. मॅकच्या काही वेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, तर त्यापैकी मॅक OS X ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी सर्व इकडे वापरल्या जाते. विंडोजपेक्षा कमी प्रमाणात जरी वापरल्या जात असली तरी बरीचशी पॉप्युलर अशी एक मॅक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याचे काही व्हर्जन्स आहेत, जसं OS X EI Captain. OS X EI Captain was launched in 2015. OS Sierra was launched in September 2016. with feature like controlling Mac through the Siri voice, म्हणजे व्हॉइस कमांडचा उपयोग करून या कंट्रोल करू शकते. तर 2016 मध्ये विकसित झालेली आहे. आणि एक नवीन आलेली आहे मॅक OS High Sierra. मॅक OS High Sierra was the 14th major release on Mac OS. मॅक OSची ही 14वी मेजर रिलीज आहे ऑपरेटिंग सिस्टीमची, की जी आता सध्या वापरल्या जाते. लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे मॅक OSची. तर मॅक OS पण एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जसं विंडोज आहे तशीच मॅक OS आहे, परंतु सर्व प्रचलित जगप्रसिद्ध हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण मॅक OS पण एक चांगल्या प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर आहे युनिक्स अँड लिनक्स. युनिक्स अँड लिनक्स ह्या पण ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. युनिक्स अँड लिनक्स ह्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत ह्या मुख्यतः मोठ्या कॉम्प्युटरमध्ये टाकण्यासाठी तयार केल्या गेल्या होत्या. तर युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती जी 1960 मध्ये विकसित करण्यात आली होती. मिनी कॉम्प्युटर म्हणजे जे पॉवरफुल शक्तिशाली कॉम्प्युटर आहे त्यामध्ये सर्व्हरसाठी त्याचा उपयोग केला जात होता युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा. त्यानंतर युनिक्सची दुसरी आवृत्ती जी आहे तिला म्हणतात लिनक्स. लिनक्स इज अन ऑपरेटिंग सिस्टीम दॅट एक्सटेंडेड वन ऑफ द युनिक्स व्हर्जन. युनिक्सचं एक एक्सटेंडेड व्हर्जन आहे की जे एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी आपण म्हणजे हस्तांतरित करू शकतो एकमेकांना. ती फ्रीमध्येच तुम्हाला सॉफ्टवेअर मिळते. तर हे आहे युनिक्स अँड लिनक्स, हे पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे, महत्त्वाची ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. तर यामधील लिनक्स जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे फ्री आहे, ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओपन सोर्स म्हणजे हे हस्तांतरित करू शकतो आपण आणि याला आपल्याला पैसे द्यायची आवश्यकता नाही. तर हे आहे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. मुख्यतः 3 ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार पाहिले होते आपण. एक आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, दुसरी आहे मॅक OS आणि तिसरी आहे युनिक्स अँड लिनक्स. युनिक्स अँड लिनक्सचं इथं तुम्हाला इथं त्याचं रूप दिसत आहे, त्याचा व्ह्यू आपल्याला इथं दिसत आहे. त्यानंतर व्हर्च्युअलायझेशन. आता इथं आपण वेगळ्या प्रकारच्या OS इथं बघितलेल्या आहेत. पण असं होऊ शकते का की आपण ह्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम एकाच कॉम्प्युटरवर आपल्याला वापरायच्या आहेत? तर असं होऊ शकते का? तर त्यासाठी एक प्रोग्राम असतो किंवा त्या प्रक्रियेला व्हर्च्युअलायझेशन असं म्हटलं जाते. तुम्हाला ही जी स्क्रीन दिसते तर या स्क्रीनवर वेगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला वापरताना दिसत आहेत. जसं इथं मॅक OS नावाची ऑपरेटिंग सिस्टीम इथं मागं बॅकग्राऊंडला आपल्याला दिसत आहेच. त्याचबरोबर इथं विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम इथं आपल्याला दिसत आहे आणि इथं विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीम दिसत आहे. आता हे कसं होऊ शकते? तर याच्यासाठी एक स्पेशल प्रोग्राम लागतो. त्या प्रोग्रामला व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात. व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर त्याच्यामध्ये व्हर्च्युअली एकाच कॉम्प्युटरच्या मेमरीवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकतो आणि त्या वापरू शकतो. तर याला व्हर्च्युअलायझेशन असं म्हटलं जाते. आता व्हर्च्युअलायझेशन नेमकं काय असते की त्यामध्ये एक सिंगल जो फिजिकल कॉम्प्युटर असतो त्याच्यामध्ये स्पेशल प्रोग्राम असतो, त्याला व्हर्च्युअलायझेशन म्हणतात. त्या व्हर्च्युअलायझेशनच्या मदतीनं आपण एकापेक्षा जास्त ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकतो आणि सेपरेटली प्रत्येक विंडोमध्ये आपण ते वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम प्रकारे ते वापरू शकतो. तर याच्याच एक उदाहरण म्हणजे VMware नावाचं एक आहे सॉफ्टवेअर. तर त्याच्या माध्यमातून आपण व्हर्च्युअलायझेशन करू शकतो. असे तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत जे व्हर्च्युअलायझेशनला सपोर्ट करतात. तर तुम्हाला जर एकापेक्षा जास्त ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करायचे असतील, त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही व्हर्च्युअलायझेशन करून बघायला पाहिजे. तर याच्या संबंधित आपण एखादा व्हिडिओ नक्कीच या चॅनलवर आपण देणार आहोत, व्हर्च्युअलायझेशन कसं करायचं. तर नक्की तुम्ही बघाल. तर मला एक रिक्वेस्ट करायची होती की ज्यांना हे लेक्चर आवडतं आहे आणि त्यांनी कृपया आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे.
तर चला बघूया पुढची स्लाइड्स. आता पुढचं जे आहे आपण बघितलं होतं त्याच्यामधला युटिलिटीज. कम्प्युटर वापरत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारच्या अडचणीला समोर जावं लागते. तर अशा वेळेस जर आपल्याला युटिलिटीजचं ज्ञान असेल तर त्या ज्ञानाच्या आधारे, त्या सॉफ्टवेअरच्या युजेसच्या आधारे आपण बरंचसं आपलं कम्प्युटिंग सोपं करू शकतो. वेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्या समोर येतात. उदाहरणार्थ इथं काही ट्रबल शूटिंग आहेत, इथं तुम्हाला दिसतं. जसं उदाहरणार्थ पहिली ट्रबल शूटिंग आहे, त्याचं नाव आहे ट्रबल शूटिंग और डायग्नोस्टिक प्रोग्राम. युटिलिटीचा एक पहिला एक प्रकार आहे ट्रबल शूटिंग अँड डायग्नोस्टिक प्रोग्राम दॅट रेकग्नाइज अँड करेक्ट द प्रॉब्लेम. कम्प्युटरमध्ये कुठेही हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम झाले असतील तर ते ओळखायसाठी या युटिलिटीचा उपयोग करतात. तर ट्रबल शूटिंग युटिलिटीज ही पहिले पाहते, आपले जे काही प्रॉब्लेम असतात कम्प्युटरमधले ते शोधते आणि ते तुम्हाला फिक्स करण्याची पण संधी देते. तर ही महत्त्वाची युटिलिटी आहे. बघा, बरेचसे काही अडचणी येतात आपल्यासमोर किंवा काही सॉफ्टवेअर काम करत नाही, हार्डवेअर काम करत नाही. तर अशा वेळेस ट्रबल शूटिंग युटिलिटी नेमकं कोणत्या हार्डवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे, नेमकं कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे हे शोधणंच तर खूप महत्त्वाचं आहे. तर ते ट्रबल शूटिंग युटिलिटी आपल्याला ते शोधून देते आणि जर ते फिक्स होत असेल सॉफ्टवेअर थ्रू तर फिक्स करण्याचा आपण प्रयत्न ते करते. त्यानंतर दुसरी युटिलिटीज जी आहे ती आहे अँटीव्हायरस प्रोग्राम. आपण बरेच वेळ याचा उपयोग करत असतो आणि याचा उल्लेख पण झालेला आहे अँटीव्हायरस प्रोग्रामचा. अँटीव्हायरस प्रोग्राम म्हणजे काय, तर कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या स्रोतांकडून व्हायरसचा शिरकाव होत असतो. तुमच्या पेनड्राईव्हमधून किंवा इंटरनेटमधून किंवा कोणत्याही CD मधून वगैरे किंवा कोणत्या फाईलमधून आपल्या कम्प्युटरमध्ये व्हायरस येत असतात. व्हायरस आल्यामुळे आपल्या कम्प्युटरवर काम व्यवस्थित होत नाही, कम्प्युटर स्लो होतो किंवा फाईलचे बॅकअप तयार होतात, फाईलच्या कॉपीज होतात, मेमरी फुल होते किंवा सिस्टीम चालू होत नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आपल्या कम्प्युटरवर प्रवेश करू शकतात. मालवेअर्स वगैरे असू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस त्याच्यामध्ये असू शकतात. तर ते व्हायरस तुमच्या कम्प्युटरवर आले पाहिजेत नाही किंवा ते काढून टाकण्यासाठी एक प्रोग्राम लागतो. त्या प्रोग्रामला अँटीव्हायरस प्रोग्राम असं म्हणतात. ही एक युटिलिटी आहे जी आपण विकत घेऊ शकतो किंवा फ्रीमध्ये पण तुम्ही मिळवू शकता इंटरनेटवरून. या युटिलिटीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला व्हायरस फ्री ठेवू शकता किंवा आला असेल तर त्याला तुम्ही रिमूव्ह करू शकता. तर ही महत्त्वाची युटिलिटी आहे. तिसरं आहे अनइन्स्टॉल प्रोग्राम. अनइन्स्टॉल प्रोग्राम तुमच्या कॉम्प्युटरवरले अनावश्यक प्रोग्राम्स आपण काढून टाकू शकतो. उदाहरणार्थ अँड्रॉइड ॲप, मोबाईलमधील जे काही ॲप असतात आपण इन्स्टॉल करतो आणि गरज झाली की आपण अनइन्स्टॉल करून टाकतो. त्याचप्रमाणे कम्प्युटरमध्ये पण जे आपण प्रोग्राम टाकलेले आहेत, ज्या प्रोग्रामची आपल्याला गरज नाही आहे की अनावश्यक आहेत, ते प्रोग्राम तुम्ही काढून टाकू शकता. त्यासाठी जी युटिलिटी वापरली जाते त्याला अनइन्स्टॉल प्रोग्राम असं म्हटलं जाते. अनइन्स्टॉल म्हणजे काढून टाकणे, इन्स्टॉल म्हणजे टाकणे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर अनइन्स्टॉल प्रोग्राम हा प्रोग्राम आपल्याला काढून टाकण्यासाठी मदत करतो. तर 3 युटिलिटी पाहिल्या आपण. एक आहे ट्रबल शूटिंग, जो प्रॉब्लेम शोधतो आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. अँटीव्हायरस, जो व्हायरसवर आपल्याला सुरक्षा पुरवते कम्प्युटरमध्ये व्हायरस आले नाहीत पाहिजेत किंवा आले असतील तर ते काढून टाकण्याचं काम अँटीव्हायरस करतो. अनइन्स्टॉल प्रोग्राम हे अनावश्यक प्रोग्राम्स, सॉफ्टवेअर रिमूव्ह करता येतात आपल्याला त्याच्या मदतीनं. त्याचबरोबर बॅकअप प्रोग्राम आहे चौथी युटिलिटी. बॅकअप म्हणजे काय, तर ज्या काही आवश्यक फाईल्स आहेत, आवश्यक फोल्डर्स आहेत, आवश्यक डेटा आहे त्यांचा कॉपी करून ठेवायचा आहे, त्याला बॅकअप म्हणतात. तर काही बॅकअप प्रोग्राम्स आहेत त्याच्या मदतीनं आपण ॲटोमॅटिकली आपल्या हार्डडिस्कची किंवा आपल्या फाईलची, आपल्या डॉक्युमेंटची, आपल्या फोल्डरची, आपल्या सॉफ्टवेअरची बॅकअप करून ठेवू शकता, कॉपी करून ठेवू शकता, की जेणेकरून जर मूळ फाईल खराब झाली किंवा ते गहाळ झाली तर आपण दुसरी फाईल जी आहे, बॅकअपची फाईल जी आहे, त्या फाईलचा वापर करून आपण ती माहिती परत मिळवू शकतो. तर महत्त्वाची युटिलिटी आहे, सर्वांनी उपयोग करायचा आहे. पाचवी युटिलिटी जी आहे, पाचवी युटिलिटी आहे फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स. हे महत्त्वाची युटिलिटी आहे. जेव्हा आपल्याला इंटरनेटवरून माहिती पाठवायची असते किंवा आपल्याला एक वेगळ्या फाईलचं एका फोल्डरमध्ये रूपांतर करायचं असते, तिला झिप करायचं असते, तर त्यासाठी फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामचा उपयोग करत असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स आहेत, त्याच्या मदतीनं आपण फाईल कॉम्प्रेस करू शकतो. नेमकं काय करते, तर फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स हे फाईलची साईज कमी करते, रिड्यूस द साईज ऑफ फाईल्स, म्हणजे त्या फाईलचा साईज कमी करते जेणेकरून तुम्ही इंटरनेटवरून ते पाठवू शकाल. तर फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम महत्त्वाचा आहे, जे इंटरनेटवरून माहिती, सॉफ्टवेअर्स आपल्याला जसे तसे जर पाठवायचे असतील तर त्यासाठी आपण फाईल कॉम्प्रेस केली पाहिजे. तर इथं काही युटिलिटी जे आहेत, आपण हे युटिलिटी पाहिलेल्या आहेत, मेन 5 युटिलिटी आहेत.
ट्रबल शूटिंग, जे काही प्रॉब्लेम शोधते आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. अँटीव्हायरस, जे व्हायरसपासून सुरक्षा पुरवते आपल्या कॉम्प्युटरला. अनइन्स्टॉल प्रोग्राम, जो आवश्यक जे काही प्रोग्राम नसतील तर ते आपण कॉम्प्युटरमधून काढून टाकू शकतो. बॅकअप प्रोग्राममध्ये फाईल्स ज्या आहेत त्याची बॅकअप करून घेऊ शकतो, कॉपी करून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला परत जर फाईल गहाळ झाल्या कधी तर आपल्याला ते बॅकअपवरून आपला डेटा आपण मिळवू शकतो. त्यानंतर शेवटची आहे फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स. फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामच्या मदतीनं आपण फाईलची साईज कमी करू शकतो. इथं महत्त्वाचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जसे युटिलिटी प्रोग्राम फाईल मॅनेजमेंटसाठी विंडोज एक्सप्लोरर आहे, डायग्नोस्टिक युटिलिटीसाठी नॉर्टन युटिलिटीज आहे, फाईल कॉम्प्रेशनसाठी WinZip, WinRAR आणि PKZip नावाच्या काही युटिलिटीज आहेत, ज्याच्यामध्ये तर आपण फाईल कॉम्प्रेस आणि झिप करू शकतो. अँटीव्हायरसमध्ये कॅस्परकी, अवास्ट, AVG किंवा नेट प्रोटेक्टर असे वेगळ्या प्रकारचे अँटीव्हायरस आहेत. डिफ्रॅगमेंट पण एक युटिलिटी असते, ते पण आपण पाहू, पुढे आपण डिस्कस करणार आहोत. तर डिफ्रॅगमेंट करण्यासाठी नॉर्टन स्पीड डिस्क हे पण नावाचे काही एक्झाम्पल्स आहेत सॉफ्टवेअरचे. डिस्क स्कॅनरसाठी किंवा डिस्क क्लीनअप नावाची एक युटिलिटी असते की जे डिस्क क्लीन करून देते आपल्याला. अनावश्यक फाईल्स काढण्यासाठी डिस्क क्लीनअप किंवा डिस्क स्कॅनरचा उपयोग केला जातो. काही युटिलिटीज ज्या आहेत त्या विंडोजसोबत येतात. सहसा आपल्या MSCIT लेक्चरमध्ये किंवा MSCIT कोर्समध्ये मुळता विंडोज हीच ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला शिकायची आहे. तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसोबत काही युटिलिटीज ह्या मोफत येत असतात. जसं इथं आपल्याला लिस्ट दिसते, बॅकअप, कॅरेक्टर मॅप, डिस्क क्लीनअप, डिस्क डिफ्रॅगमेंटर, फाईल्स अँड सेटिंग, ट्रान्सफर विझार्ड, इंटरनेट एक्सप्लोरर, ह्या काही सुविधा आहेत ज्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला भेटतात. रिस्टोर डाऊन आहे, सिस्टीम इन्फॉर्मेशन आहे, सिक्युरिटी सेंटर्स आहे, शेड्यूल टास्क आहेत, हे सगळे युटिलिटीज आहेत की ज्या आपल्याला वेगवेगळे कामं करण्यासाठी मदत करतात. तर हे सगळे सॉफ्टवेअर फ्री आहेत. विंडोज आपण घेतल्यानंतर, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर आपोआप ते आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल होत असतात. यातल्या मुख्यतः तीन युटिलिटीज आहेत विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. पहिली आहे सिस्टीम रिस्टोर. System Restore is a utility program included in Windows 7 that allow the user to fix problem with their computer by restoring an earlier state when computer was working fine. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये काही जर प्रॉब्लेम आला असेल तर विंडोज रिस्टोरच्या मदतीनं आपण आपली जी विंडोज आहे ती आपण अर्लियर स्टेजला जाऊ शकतो, तिथपर्यंत नेऊ शकतो. जिथं आपले कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम काम करत असेल, व्यवस्थित कॉम्प्युटर काम करत असेल तर त्या स्टेजला आपण जाऊ शकतो आणि कॉम्प्युटर वापरू शकतो. म्हणजे आपले प्रॉब्लेम आपण रिमूव्ह करू शकतो. म्हणजे आपली सिस्टीम हे रिस्टोर होते. ज्या काही फाईल खराब झाल्या असतील की काही प्रॉब्लेम झाले असतील तर ते काढून टाकते आणि आपण अर्लियर स्टेजला म्हणजे या अगोदरच्या स्टेजला आपण पोहोचून जातो. तर सिस्टीम रिस्टोर हे महत्त्वाची युटिलिटी आहे. त्याचबरोबर डिस्क क्लीनअप ही महत्त्वाची युटिलिटी आहे. तुमच्या कॉम्प्युटरवर आपण जेव्हा काही प्रोग्राम्स उघडतो तर त्या प्रोग्रामच्या मदतीला काही सपोर्टिंग प्रोग्राम्स फाईल्स ह्या ओपन होत असतात, ज्या टेम्पररी फाईल्स असतात त्या कॉम्प्युटरमध्ये जमा होत असतात, कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये येऊन पडतात. तर त्या फाईल्स काढून टाकण्यासाठी डिस्क क्लीनअप नावाची युटिलिटी असते. डिस्क क्लीनअप युटिलिटी ही तुम्हाला अनावश्यक फाईल्स काढण्यासाठी मदत करते. याचा पण या युटिलिटीज कशा वापरायच्या त्याचा पण आपण व्हिडिओज या चॅनलवर इन्स्टॉल करणार आहोत. या चॅनलवर व्हिडिओज त्याचे येणार आहेत. आणि त्यानंतर आहे डिस्क डिफ्रॅगमेंटर. ही एक महत्त्वाची युटिलिटी आहे जी युटिलिटी तुमचा कॉम्प्युटरचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी मदत करते. आपल्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कवर जी इन्फॉर्मेशन आपण साठवतो ती इन्फॉर्मेशन आपण ट्रॅक आणि सेक्टरच्या स्वरूपात साठवत असतो. डिस्कमध्ये माहिती हे गोल अशी ट्रॅकमध्ये, जसं आपला रनिंग ट्रॅक असतो त्याप्रमाणे ट्रॅकमध्ये साठवलेली असते. आणि कालांतराने एक इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या ट्रॅकवर ही विभागल्या जाते, त्याचे तुकडे होतात. आणि जेव्हा कॉम्प्युटर ते फाईल वाचण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती फाईल खूप लोड खाते आणि ती लवकर ओपन होत नाही. तर अशामुळे यावेळेस आपला डिस्क डिफ्रॅगमेंटरचा उपयोग केला पाहिजे. डिस्क डिफ्रॅगमेंटर काय करतो तर डिस्कमधील जे फाईलचे जे काही तुकडे झालेले आहेत तर त्या तुकड्यांना एकत्र करतो, ती फाईल परत पूर्ववत करतो आणि आपल्याला ती फाईल मग नंतर रिट्राईव्ह करण्यासाठी वेळ पण कमी लागतो. तर हे युटिलिटी आहे डिस्क डिफ्रॅगमेंटर, खूप महत्त्वाची युटिलिटी आहे. हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. तर ह्या काही युटिलिटीज आहेत, सिस्टीम रिस्टोर, सिस्टीम क्लीनअप, डिस्क क्लीनअप आणि डिस्क डिफ्रॅगमेंटर. ह्या पण काही युटिलिटीज आहेत. याला विंडोज युटिलिटी असं सुद्धा म्हणतात, ज्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसोबत येत असतात. काही युटिलिटी सूट्स आहेत जे काही आपण जसं आता ज्या युटिलिटी बघितल्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या,
ह्या युटिलिटी बघितल्या आपण. इथं ट्रबल शूटिंग, अँटीव्हायरस, अनइन्स्टॉल प्रोग्राम, बॅकअप प्रोग्राम्स, फाईल कम्प्रेशन प्रोग्राम्स आणि इथं काही विंडोजच्या पण युटिलिटीज आहेत. तर ह्या ज्या युटिलिटीज आहेत, ह्या युटिलिटीज आपण एक एक करून जर विकत घेतल्या तर आपल्याला त्या महाग पडू शकतात. त्यापेक्षा काही कंपन्यांचे काही युटिलिटी सूट्स असतात, त्याच्यामध्ये सर्वच प्रकारचे जे काही युटिलिटीज असतात त्या युटिलिटी याच्यामध्ये आपल्याला विकत घेता येऊ शकतात. कमी पैशामध्ये ह्या युटिलिटी आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्या मदतीनं आपण आपलं कॉम्प्युटिंग सोपं करू शकतो. तर ह्या काही युटिलिटीज आहेत, जसं याच्यामध्ये नॉर्टन युटिलिटी सूट्स आहे किंवा याच्यामध्ये जर आपण म्हटलं तर मॅकेफी आहे किंवा मॅकेफी तर तुम्ही ऐकलं असेल किंवा क्विक हिल आहे. हे क्विक हिल हे वेगवेगळ्या प्रकारचे युटिलिटी सूट्स आहेत ज्यामध्ये एकापेक्षा जास्त युटिलिटीज आपल्याला विकत मिळतात. तर मित्रांनो, हे चॅप्टर इथं संपलेलं आहे. याच्या संबंधित काही तुमचे क्वेश्चन्स असतील, काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. आणि यापुढील लेक्चर पण तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. तर तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की आमचं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलचं जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.